We'll open our Bibles to Psalm 118 verse 17. स्तोत्र संहिता 118 आणि त्यातील 17वे वचन. I shall not die but live and declare the works of the Lord. मी मरणार नाही तर मी वाचेन आणि मी परमेश्वराची कामे जाहीर करीन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Say, I will not die. म्हणा माझ्या मागे मी नाही मरणार. I will not go down. मी नाही खाली घसरणार. I will not give up. म्हणा मी हार मानणार नाही. I will live हालेलुया. मी जगणार आहे. to declare the works of God. देवाची कार्य जाहीर करायला मी जगणार आहे. Praise God. Whether people are jealous of me, लोक जरी माझ्या जळले तर जळू दे. let them be jealous. लोक जळू दे माझ्यावर. I shall come up in life. मी आयुष्यात वर येणार. I shall smile. मी हसणार. I shall rejoice. मी आनंद करणार. Because my God is with me. माझा देव माझ्या बरोबर आहे. You are not a gone case. तू काय गॉन केस नाहीयेस. You are a God case. तू गॉड देवाची केस आहेस. तू गॉन केस नाही, गॉड केस आहेस. Praise God. देवाची केस आहेस. So cheer up. मग आनंदी राहा. Rejoice. मस्त आपला आनंदाने राहायचं. Even in your downfall. अगदी पतनात सुद्धा. Even in your sickness. अगदी आजारात सुद्धा. Even in your lack. अगदी तुम्हाला काही कमी पडत असेल तर त्यात सुद्धा Declare the glory of God. देवाचा गौरव जाहीर करायचा. देव माझा महान, देव माझा मोठा. Say, my God is with me. म्हणा माझा देव माझ्या सोबत आहे. I've got a great God with बोला me. बोला माझा महान देव माझ्या सोबत आहे. And He will make me great. तो मला महान करेल. I've got a powerful God with me. अरे सामर्थ्यवान देव माझ्या सोबत आहे. And He will make me powerful. तो मला सामर्थ्यवान करेल. I've got a healer with me. माझ्या सोबत आरोग्य दाता आहे. And He will heal me. तो मला आरोग्य देईल. I've got a rich God with me. धनवान देव माझ्या सोबत आहे. And He will remove me from my तो poverty. माझ्या दारिद्र्यातनं मला बाहेर काढेल. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Psalm 118 verse 17. स्तोत्र 118 17. It's not a soft verse. हे वचन असं मृदू नाहीये. It's a battle cry. अरे हे वचन म्हणजे युद्धाची आरोळी आहे. It's a victory हे cry. वचन म्हणजे विजयाची It's आरोळी a आहे. celebration हे वचन cry. म्हणजे आनंदोत्सवाची आरोळी आहे. Praise God. हालेलुया. 35 years back, 35 वर्षांपूर्वी I thought I will never make it. मला पण असंच वाटलं होतं की मैं काम से गया, माझं काही भलं नाही होणार. And 35 years later, आणि आज 35 वर्षांनंतर I'm still standing. मैं नहीं गया, मी अजून उभा आहे. I'm still shouting. मी अजून ओरडतोय. देवाचं वचन ओरडतो. अक्षरशः ओरडून ओरडून वचन सांगतोय. बोलून पण नाही, ओरडून ओरडून वचन सांगतोय आम्ही लोक. This message हा उपदेश is for the one who thought their funeral was ready. अशा लोकांसाठी की अशा एखाद्या माणसासाठी की ज्याला वाटलं होतं की संपलं, माझी तर कबरच तयार आहे आता. But they got a resurrection पण त्यांना पुनरुत्थान मिळालं. because नवीन they जीवन मिळालं. believed in God. कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला. Psalm 118:17 is for the young mother आणि स्तोत्र 118:17 तरुण मातांसाठी आहे. who cried all night ज्या तरुण माता रात्रभर रडल्या but woke up praying पण प्रार्थना करत सकाळी जागा झाल्या and they got victory. आणि त्यांना विजय मिळाला. It's for the young ones अशा तरुणांसाठी हे वचन आहे who fought depression की ज्यांनी नैराश्याला लढा दिला but still are breathing today. आणि तरी आज त्यांचा श्वास चालू आहे, जीवन जगतायत. And they say it with fire in their bones. आणि त्यांच्या हाडांमध्ये अग्नी आणून ते बोलतात, I will not मी die नाही मरणार because कारण I've seen God. मी देवाला पाहिलंय. मी नाही मरणार, मी देवाला भेटलाय. I have met God. मी देवाला भेटून आलोय. I will tell the whole world what God has done for me. अख्ख्या जगाला मी सांगेन देवाने काय केलंय. Praise God. आमेन. Say, devil, म्हणा सैताना, you cannot kill me. तू मला ठार नाही मारू You शकत. cannot destroy तू me. नाही माझा नाश करू You शकत. cannot touch me तू नाही मला हात लावू शकत. because God is on my पण side. देव माझ्या बाजूनी आहे. Bible says बायबल म्हणतं in Micah 7 verse 8, मिकाचा 7वा अध्याय 8वं वचन, do not laugh at me, my enemy, माझ्या शत्रूंनो मला बघून हसू नका. because I have fallen. मी पडलो म्हणून हसू नका असं. But soon I will get up. खूप लवकर मी उठणार आहे. खूप लवकर मी उठणार आहे. It is said there. लिहिलेलं आहे, लिहिलेलं आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 91 verse 16, स्तोत्र 91:16, with long life I will satisfy दीर्घ you आयुष्य देऊन मी तुला तृप्त करीन and show you my आणि salvation. माझं तारण मी तुला दाखवीन. God is saying, देव बोललाय, with long life I will satisfy दीर्घ you. आयुष्य देऊन मी तुला तृप्त करीन. Some are born काहींचा जन्म झालाय and they die पण मरतायत. without a flourish.
समृद्धीला येत नाहीत असेच मरतात. Nobody knows them. कोणीही त्यांना ओळखत नाही, They have no testimony. त्यांची काही साक्षच नाही हो. But those who trust in God, पण ज्या लोकांचा देवावर ठाम विश्वास आहे, they will live by their testimonies. ते त्यांच्या साक्षीवर जगणार. Say, my story shall be glorious. म्हणा माझी कथा वैभवशाली असेल. Say, my beginning of the story may not be glorious. माझ्या कथेचा प्रारंभ वैभवशाली नसेल, But one touch of my पण God, माझ्या देवाचा एक स्पर्श my story will turn glorious. माझी कथा वैभवशाली होईल. माझं जीवन बोलेल. मी नाही बोलणार, माझं जीवन बोलेल. The world will see God in me. जगाला माझ्यात मी नाही देव दिसेल. Praise God. देवाला धन्यवाद. If the enemy couldn't destroy David, जर शत्रू त्या दाविदाचा नाश करू शकले नाही, he cannot kill the purpose God has placed inside of you. तर तुझ्या आतमध्ये सुद्धा देवाने जे संकल्प घातलेले आहेत त्या संकल्पांचा नाश शत्रू करू शकत नाही. कारण ते संकल्प देवाने घातले तुझ्यात. You are God's own creation. तुम्ही देवाची स्वतःची हक्काची निर्मिती आहात. You are God's son. तुम्ही देवाचा मुलगा आहात. You are God's daughter. तुम्ही देवाची मुलगी आहात. He is the heavenly Father. देव आपला स्वर्गीय बाप आहे. Praise God. आपलं सगळ्यांचं माहेर अब्जोपती आहे. People talk like this now. लोक अलीकडे आता असं बोलतात, I don't think I will make it. मला नाही वाटत मला जमणार आहे. This हो का? job is killing me. ही नोकरी मला ठार मारते, काम मला ठार मारतंय. This pain is too much. नाही नाही या वेदना खूप आहेत, मला नाही सहन होत. I am done. संपलं, आय एम डन, खलास. I can't anymore. नाही जमणार, मला नाही जमणार, याच्या पुढे बास झाला आता. I feel dead inside already. आतून मला मेल्यासारखं ऑलरेडी वाटतंय. They speak like they are already in the game. असं बोलतात की जणू कबरेत गेले, ऑलरेडी मेले, संपले, गेले. But God is shouting there. अरे पण देव ओरडून ओरडून सांगतोय ना. You shall not die. देव ओरडून ओरडून सांगतोय तू नाही मरणार, तू नाही मरणार. If you have Jesus, you will have life. तुमच्यामध्ये येशू असतील तर तुम्हाला जीवन असेल. If you don't have Jesus, you don't have life. तुमच्या आतमध्ये येशूच नाही, तुम्हाला जीवन मिळणार नाही. So what should you do? मग आता तुम्ही काय करायचं? Don't leave this world without a fight. या जगाला लढा दिल्याशिवाय सोडू नका. Don't let the devil take you so easy. सैतान आला ना, आरामानं तुमच्या जीवनात थैमान घालू देऊ नका. Fight the good fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध करा. You have to stay standing in the name of Jesus. तुम्ही येशूंच्या नावामध्ये कायम उभं राहायचं. Don't drop dead. आणि असं मेल्यासारखं कोसळायचं नाही. Don't give up. असं नाही हार मानायची. Rise up in Christ's name. येशूंच्या नावात, ख्रिस्ताच्या नावात वर यायचं. हिम्मत ना छोडो, तुम हिम्मत ना छोडो. For he rose for you. कारण येशू तुझ्यासाठी परत जीवन झालेत. Bible says बायबल म्हणतं in Job chapter 36 verse 11, योबाचा 36वा अध्याय 11वं वचन, you are made to live, not to die. तुला जगायला लावलेलं आहे, मरायला नाही. Not to die like a dry branch. आणि तुला एखाद्या वाळलेल्या फांदीसारखं मरायला नाही निर्माण केलं, तुला जगायला निर्माण केलंय. You are made to roar, not to wither away. तुला गरजाला निर्माण केलेलं आहे, असं घाबरट बनायला नाही. Jesus came to fill your life. येशू तुझं जीवन भरायला आले That will never run dry. आणि ते कधी सुख नाही होणार. The water that you drink may make you thirsty again. जे पाणी तू पितोयस त्या पाण्यातनं तुला परत तहान लागू शकते आणि लागणारच आहे. But the water that Jesus gives you पण जे पाणी तुला येशू देतील will be a fountain of everlasting flowing from you. सनातन जीवनाचा झरा बनवून ते पाणी तुझ्यात वाहतच राहील. You will never thirst again. मग परत तुला कधी तहान लागणार नाही. The wicked will vanish. दुष्ट लोक एके दिवशी नाहीसे होणार. In a breath they will vanish. एका श्वासात दुष्ट लोक नाहीसे होतील. तुम्ही म्हणाल अरे अभी था गया आ गया. The righteous will rise. नीतिमान वर येणार And they will shine. आणि चमकणार. Because they always praise God. कारण नीतिमान नेहमी देवाची स्तुती करतात. तर नीतिमान वर येणार आणि नीतिमान चमकणार. You don't need perfect wisdom to survive on this असं earth. परफेक्ट ज्ञान वगैरे आपल्याला नकोय या जगामध्ये आपला निभाव लागायला. You need perfect trust in God. देवाचा परिपूर्ण विश्वास पाहिजे बस. Don't give up because the crowd is thick. हार मानू नका. लोकांचा लोंढा आला, गर्दी खूप झाली, तू कशाला हार मानतो? Don't quit because others say it's too late. बाकीचे लोक म्हटले नाही नाही आता नाही होणार, खूप उशीर झाला. अरे पण तू कशाला हार मानतो? Don't listen to the voices that say you are finished. जे लोक असं म्हणतात आणि वाण्या म्हणतात की तू खलास झाला,
अरे पण तू कशाला त्यांचं ऐकतो? Even if you have to crawl and come to church, come, because you will go home walking. रांगत जरी चर्चला यावं लागलं, रांगत ये चर्चला, कारण घरी जाताना तू चालत जाणार आहेस. हे येशूंचं चर्च आहे. Don't die in the line. रांगेत मरू नको. Fight your way to the answer. तुझा मार्ग काढून उत्तर घे. If your faith can stretch, जर तुझा विश्वास तुला ताणता येत असेल, God's power will reach you tonight. ताण तो विश्वास. त्या ताणलेल्या विश्वासात आज रात्री तुला देव भेटेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.